या घरात काहीतरी शिजतंय. वामन दादांबद्दलच बोलताय ना तुम्ही? कोणाचंही नाव घ्यायचं नाहीये मला, पण खूपच ठरवून सगळं चाललंय एवढं नक्की. तुम्हाला बोलून मन हलकं करायचं असेल तर मी खरंच आत्याबाईंना बोलवते. तिच्यापासूनच तर लपवून ठेवायच्यात गोष्टी. तेव्हा आमने की नाही तुमचे दादाचं मानसिक खच्चीकरण करून तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतोय. चल. भाऊजींशी भेटून काहीतरी बोलणार होतात ना? बोललो. त्यानंतर काय झालं हेही सांगितलं मी तुला. त्यांना परत भेटा. जोपर्यंत आपल्या मनासारखं घडत नाही तोपर्यंत त्यांना भेटत राहा. अहिल्या, हे असलं काहीतरी करणं माझ्या स्वभावात बसत नाही. तुमचा स्वभाव बाजूला ठेवा आणि मी काय सांगते ते करा. या रमावती सहकारी बँकेच्या प्रकरणात प्रभाताईंना मध्ये घ्या. पण आपल्या बँकेच्या व्यवहारात प्रभाताईला काय म्हणून घ्यायचंय? आपण प्रभाताईंना नाही, त्यांच्या मुलाला म्हणजे विक्रांतला मध्ये घ्यायचंय. कारण सत्ताधारी पक्षातून बाहेर पडल्यानंतर भाऊजींची बँकेवरची हुकूमत थोडी कमी झाली आणि तिथे विक्रांत प्रति नरसिंह किल्लेदार बनू पाहतोय. त्यामुळे त्याला जर का मध्ये घेतला ना तर आपल्याला या प्रकरणाला हवा तो रंग देता येईल. मी आता चेकअप केल्यानंतर तरी मला तसं काही आढळून आलेलं नाही. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे रात्री जर त्यांना धाप लागलेली असेल तर मला वाटतं त्यांची एक स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी. ओके, ठीक आहे, येतो. काय झालंय बाबा? कोणाची स्ट्रेस टेस्ट करायची? ह्यांची. काल रात्री यांना खूप त्रास झाला, म्हणजे सारखी धाप लागत होती. जानकी, उगाच काहीतरी घरातल्या लोकांना घाबरवू नकोस. बाबा, आता आपण थोड्याच वेळात दवाखान्यात जाणार आहोत. मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. हे बघा अमृता, माऊशी खेळल्यानंतर मला बरं वाटेल. प्लीज ऐक माझं. जानकी, नक्की काय झालंय ग? काय भानगड आहे? मला नक्की काही माहिती नाही, पण वामन दादा आणि यांच्यामध्ये काल काहीतरी बोलणी झाली. कारण हे म्हणत होते की आमची जवळचीच माणसं ताळतंत्र सोडून वागतायत म्हणून. शेवटी ज्याची भीती होती ना तेच झालं. म्हणजे नक्की काय झालं अमृता? कारण मला परशुदादा सुद्धा म्हणत होते की ह्या सगळ्यामध्ये वामन दादांचा काहीतरी डाव आहे म्हणून. डाव नक्की कोणाचा आहे ते माहित नाही, पण सध्या तरी या सगळ्याचा सूत्रधार वामन काका आहे आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण कोण गोळ्या झाडतंय त्याचाही शोध घ्यायला हवा. आतापर्यंत मला त्रास होता म्हणून मी काही बोलले नाही, पण जर माझ्या कुंकवाला काही त्रास झाला ना तर माझं वेगळं रूप सगळ्यांना पाहावं लागेल. चला चला, गुढी उभारूया. लय भारी आहे की नाही? पण ह्याची काय गरज होती? गरज होती म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरती असं छान हसू पाहण्यासाठी मला हे सगळं करावंच लागणार ना. माझ्या चेहऱ्यावरती हसू यायला याची काहीच गरज नाही. माझ्या जवळची माणसं कायम माझ्या जवळ राहिली ना की आपोआप चेहऱ्यावर हसू येतं. आणि हे हसू असंच राहण्यासाठी कायम असंच तुमच्या जवळ राहू दे. अथास.